भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर कंबरड मोडलेल्या पाकिस्तानला आता बलुचिस्ताननं खिंडीत गाठलंय। पाकिस्तानच्या स्वातंत्र्यापासून नाराज असलेल्या बलुचिस्ताननं आपण स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आणि त्यामुळे आता पाकिस्तानचे तुकडे पडणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। त्याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। भारतानं पाकिस्तानचं कंबरड मोडल्यानंतर त्याचे पडसाद बलुचिस्तानमध्ये सुद्धा उमटतात। बलुचिस्तानी नागरिक जल्लोष करतायत, गाण्यांवर ठेका धरत नाचताना दिसतात। एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू असताना आता बलोच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानला दणका दिलाय। बलूच नेते मीर यार बलोच यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे। बलुचिस्तानच्या लोकांनी त्यांचा राष्ट्रीय निर्णय दिला आहे। बलुचिस्तानी लोक रस्त्यावर आहेत आणि बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नाही, हा त्यांचा राष्ट्रीय निर्णय आहे। जगाने आता शांत बसू नये, डोळ्यावर पट्टी बांधून याकडे केवळ बघत बसू नये। आता आम्हाला देश म्हणून मान्यता द्यावी। और बलूचिस्तान जो है, जो कि पाकिस्तान की डेस्टिनी है, ठीक है, जो कि पाकिस्तान के माथे का झूमर है। तुम 1500 बंदे कहोगे कि जी हम इसको ले जाएंगे, तुम्हारी अगली 10 नस्लें भी नहीं लेके जा सकती। आपकी जारियत, आपका जंग नंगा हो चुका है। आप चाहे जितने बिलियन डॉलर्स खर्च करें, लेकिन वो खूनख्वारी जो आपने बलूचिस्तान के गली मोहल्लों में की, उसको नहीं चुका सकते। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। गिरती हुई दीवार को एक करता पाकिस्तानमधील अत्यंत महत्त्वाचा प्रदेश म्हणून बलुचिस्तानकडे पाहिलं जातं। या प्रदेशाचे आर्थिक, सामाजिक आणि सामरिक महत्त्व आहे। मात्र असं असताना सुद्धा पाकिस्तान सरकारकडून बलुचिस्तानकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं। त्यामुळेच तिथले स्थानिक नागरिक बलूच लिबरेशन आर्मीचा कित्येक वर्षांपासून स्वतंत्र बलुचिस्तानासाठी संघर्ष करतायत। पाकिस्तानच्या निर्मितीपासून बलुचिस्तान कायम अविकसित आहे। 1948 पासून बलुचिस्तान स्वतंत्र करणाऱ्या चळवळीला सुरुवात। 1977-78 मध्ये बलूच स्वातंत्र्य चळवळीनं पुन्हा जोर धरला। 2000च्या दशकामध्ये BLAचा उदय आणि चळवळीला जोर। बलुचिस्तानात गरिबी, गुन्हेगारी, दहशतवाद बोकाळलेला। बलुचिस्तानात सर्वाधिक नैसर्गिक साधन संपत्ती असताना सुद्धा सर्वाधिक गरिबी। बलूच भाषा, संस्कृतीची पाकिस्तानात उपेक्षा होत असल्याची तक्रार। बलुचिस्तानला पाकिस्तानच्या अर्थसंकल्पातून अत्यल्प वाटा। चीनच्या प्रवेशामुळे बलूच नागरिकांचा पाकिस्तान सरकारवर राग। बलूचांना विश्वासात न घेता पाकिस्ताननं ग्वादर बंदर चीनला भाडेपट्टीवर दिल्यानं असंतोष। पाकिस्तान सरकारच्या उपेक्षेमुळे बलुचिस्तानातून स्वातंत्र्याची मागणी। आपल्यासाठी ही गोष्ट फायद्याची आहे की जर पाकिस्तानमध्ये नागरिक उठाव होत असेल किंवा अंतर्गत प्रश्न जर निर्माण होत असतील तर भारताच्या दृष्टीने ते होणं खूप महत्त्वाचं आहे किंवा ते भारताच्या दृष्टीने फायद्याचंच आहे, कारण दोन्हीकडनं मग त्या अर्थाने पाकिस्तानची कोंडी होऊ शकते। त्याच्यामुळे भारत ह्या ठिकाणी ठामपणे बलुचिस्तानच्या लोकांसोबत उभा राहील हे आपल्याला दिसून येत आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्वादार बंदर जे बलुचिस्तानमध्ये आहे, जी चीनने करोडो लाखो रुपये बनवून आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर बनवलं आहे। त्यामुळे आता याला आंतरराष्ट्रीय डायमेन्शन प्राप्त झालेलं आहे। त्याच्यात चीन हा मोठा हे आहे। चीनच्या ज्या अत्यंत जो ॲम्बिशियस BRI प्रोजेक्ट आहे त्याच्यात CPSC जे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हे काय म्हणतात त्याला अत्यंत केंद्रस्थानी आहे। तर याच्यात चीनची सुद्धा भूमिका आपल्याला त्याचा दखल घ्यावी लागेल। बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असून 44% भूभाग व्यापलेला आहे। पाकिस्तानमधील 20% नैसर्गिक साधन संपत्ती बलुचिस्तानमध्ये आहे। पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात इंधन आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा याच भागातून होतो। त्यामुळे बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानवर मोठा आर्थिक फटका बसणार असं सुद्धा बोललं जातंय। पाकिस्तानचं निम्म क्षेत्रफळ घटणार। पाकिस्तानचा भूभाग सुमारे 40% कमी होणार। अरब समुद्रालगतची मोठी सागरी सीमा गमवावी लागेल। चीन पाकिस्तान कॉरिडॉर प्रकल्पाला सुद्धा फटका। सोने, गॅससह नैसर्गिक संसाधनांवर परिणाम। बलुचिस्तानमधील सोने आणि गॅससह नैसर्गिक संसाधनं गमवावी लागतील। पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कमकुवत होईल।
पाकिस्तानातील इतर अल्पसंख्याक गट सुद्धा सिंधी आणि पश्तून स्वतंत्रतेच्या मागण्या उभ्या करू शकतात. जम्मू काश्मीरच्या असेंब्लीमध्ये आमच्यासाठी ज्या ठेवलेल्या सीट आहे ते रिकाम्या आहे. आमचे तिथे प्रतिनिधी आम्हाला पाठवायचे, ही भूमिका पीओकेची जनता आपल्याला घेताना दिसेल. बलुचिस्तान असो, पख्तुनिस्तान असो, त्यांचं स्वातंत्र्याची जी इच्छा आहे ती आपल्याला भविष्यात पूर्ण झालेली दिसेल. पण हे सर्व एका दिवसाचं, एका क्षणाचं काम नाही, ही एक निरंतर प्रक्रिया, हे लक्षात घेतलं पाहिजे. अब यातना नहीं रण होगा असं त्यांचंही म्हणणं आहे. कोणाचं? त्या बलुचिस्तानमधल्या लोकांचं. ते त्यांना पाकिस्तानी समजत नाही, जसं त्यांनी खुलासा केला. या क्षणाला पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा, कारण यावेळेस तेही स्वतंत्र नाही. कुठला पाठिंबा दिला तर भारतावर जे काही 2-3 देश आहे आजूबाजूचे, इन्क्लुडिंग चीन आणि बाकीचे, त्यांच्याकडून काय भूमिका राहील याच्यावरती आपलं तेवढंच लक्ष केंद्रित आहे जेवढं सध्या पाकिस्तान बरोबर आहे. त्याच्यामुळे खूप मोजकी पावलं आपलं नेतृत्व उचलेल असं मला वाटतं. भारतानं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावल्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानसाठी मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झाल्या. बलुच आर्मीने पाकिस्तानच्या सैनिकांवर हल्ला करून आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यानंतर आता बलोच लिबरेशन आर्मीने स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारतासह जागतिक समुदायानं पुढाकार घ्यावा अशी बलुच आर्मीची अपेक्षा आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर काय घडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.